मित्रांनो, सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जे व्हिडिओज आवडतात तुम्हाला त्याला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे जसं की मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलंय, ट्रॅक्टर, ट्रेलर आणि नांगर यासाठी 40% 40 ते 50%. आता 40% कोणासाठी आणि 50% कोणासाठी? ह्या दोन गोष्टीसाठी अर्ज कसा करायचा आहे हे पण मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती जी आहे ती व्यवस्थित तुम्हाला कळेल मित्रांनो. तर पाहूया सुरुवातीला काय करायचं आपल्याला. आपण Googleवरती जातोय. Googleवरती गेल्यानंतर इथे मी तुम्हाला झूम आउट करून दाखवतो थोडंसं. MAHADBT असं आपल्याला काय करायचंय, सर्च करायचंय. आता पुढे फार्मर करायला विसरू नका, FARMER, कारण की महाडीबीटीच्या स्कीम ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी पण असतात जे शालेय शिक्षण घेतात, उच्च शिक्षण जे घेतात, इंजिनिअरिंग, डॉक्टर वगैरे त्यासाठी त्यांना पण या स्कीमचा लाभ घेता येतो. तर आपण पाहूया सुरुवातीला की महाडीबीटी फार्मर यावरती आपण सर्च करतोय. महाडीबीटी फार्मर आपण सर्च करतोय, पण थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं लेट होतंय ते ओपन व्हायला. ओके, हे प्लस केलं मी इथे. इथे ॲप्लिकंट लॉग इन हिअर याच्यावरती आपण जेव्हा क्लिक करतोय तशा प्रकारचं एक पेज ओपन होईल मित्रांनो. हे पण पेज मी झूम आउट करून दाखवतो तुम्हाला. ओके, इथे दिसतंय सगळ्यांनी लॉग इन आय डी वगैरे सर्व गोष्टी इथे तुम्हाला दिसताय. पण यामध्ये आपल्याला काय करायचं, शेतकरी योजना, या शेतकरी योजनामध्ये आपण जातोय आणि कृषी यांत्रिकीकरण उपअभियान यावरती आपण क्लिक करतोय. आता बघा इथे सर्व प्रकारच्या गोष्टी दिसतात. सारांश दिसतोय तुम्हाला इथे. सारांश काय, कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेतीमधील ऊर्जेच्या वापराचे प्रमाण 2 किलोवॅट हेक्टर पर्यंत वाढवणे, असा या कृषी विभागाचा किंवा या योजनेचा उद्देश आहे मित्रांनो. यामध्ये अनुदान, आता अनुदान काय असणार आहे, या योजनेतून खाली दिलेल्या कृषी यंत्र अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल. म्हणजे तुम्हाला जे अवजारे असतील किंवा यंत्र असतील त्यासाठी तुम्हाला सहाय्य केलं जातं, अर्थसहाय्य केलं जातं. एक नंबर आहे ट्रॅक्टर, त्याच्यानंतर पॉवर टिलर आहे मित्रांनो. ट्रॅक्टर, पॉवर टिलर, चलित अवजारे, वेगवेगळे अवजारे जे असतील म्हणजे काय त्याच्यामध्ये आलं नांगर आणि आपलं नांगर किंवा खूप सारे अवजारे जे आहेत ते आपला अवजारे त्याच्यामध्ये येतात आपल्याला, बरोबर. तर बाकीच्या गोष्टीसाठी आपल्याला सध्या महत्त्वाच्या नाहीयेत, फक्त ट्रॅक्टर चलित अवजारे जे आहेत त्यामध्ये आपल्याला या गोष्टीचा आपण लाभ घेऊ शकतो. तिथे बघा आपण बेनिफिट्स पाहूया नेमकं काय काय बेनिफिट्स भेटतात आपल्याला. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ट्रॅक्टर चलित अवजारे जे पाहिजेत, सुरुवातीचं आहे नांगर, ट्रॅक्टर, पॉवर चलित अवजारे, नांगर, आणि नंतर आहे मित्रांनो आपल्याला जे पाहिजे होतं ट्रेलर. तर आपण पाहूया सुरुवातीला की वाहतूक साधने. ओके, तर वाहतूक साधनेमध्ये तुम्हाला दिसतंय इथे 1 मिनिट, आधी मी तुम्हाला ट्रेलर दाखवतो. कल्टिवेटर वगैरे खूप सारे जे अवजार आहेत ते आपल्याला भेटतात मित्रांनो. पण आपल्याला मी जसा व्हिडिओ टाकतोय दोनच गोष्टीसाठी, एक ट्रेलर आणि दुसरं काय आहे मित्रांनो, नांगर. तर नांगरवरती तुम्हाला दाखवतोच वाहतूक साधने, इथे पाहून घ्या. हे बघा वाहतूक साधने आहे. वाहतूक साधनेमध्ये पॉवर टिलर किंवा ट्रॅक्टर वगैरे या सर्व गोष्टी येतात मित्रांनो. तुम्हाला थोडंसं झूम आउट करून दाखवतो कारण की खूप जास्त झूम इन झालंय. इथे आपल्याला ट्रेलर दिसलं होतं इथे, बट ते कुठे गायब झालं ते दिसत नाहीये. 1 मिनिट मित्रांनो. हे बघा इथे मित्रांनो वाहतूक साधने दिसतंय तुम्हाला इथे. ट्रेलर आणि ट्रॉली क्षमता 3 टन पर्यंत तुम्हाला जे ट्रेलर आहे त्याची तुम्हाला इथे अनुदान भेटतं मित्रांनो. यामध्ये बघा 60,000 अनुदान आहे, जे की ट्रेलरची किंमत जी असेल
तर त्याऐवजी तुम्हाला हे 60,000 म्हणजे 50% अनुदान आहे. ट्रेलरला 1,20,000 रुपये लागत असतील, तर तुम्हाला त्यातले 60,000 भेटतात. जर तुम्ही एक एस-सी किंवा एस-टी कास्टमध्ये आहात तर. आणि 40% अमाउंट भेटते तुम्हाला, जे की तुम्ही इतर बाकीच्या कॅटेगरीमध्ये आहात तर तुम्हाला 50,000 म्हणजे 40% इथे दिसतंय तुम्हाला 50% आणि 40%. आता मी तुम्हाला वरती दाखवतो काय असणार आहे त्या गोष्टी. हे बघा. मॅक्सिमम परमिसिबल सबसिडी पर मशिनरी म्हणजे काय, की एस-सी, एस-टी दिसतंय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती किंवा अल्पभूधारक आणि बहुभूधारक शेतकरी, महिला शेतकरी यांच्यासाठी 60,000 भेटणार आहेत आणि इतर लाभार्थ्यांसाठी 50,000. पॅटर्न ऑफ असिस्टंट म्हणजे पर्सेंटेजमध्ये म्हटलं तर 50% हे भेटतंय अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी आणि इतर लाभार्थ्यांसाठी भेटतंय मित्रांनो 40%. म्हणजे तुम्ही जर ट्रेलर घेताय तर तुम्हाला 60,000 रुपये भेटणार आहेत आणि ते आहे नांगर मित्रांनो बघा. ट्रॅक्टर चलित, ट्रॅक्टर पॉवर चलित अवजारे यामध्ये 20 bhp पेक्षा कमी असेल तर तुम्हाला नांगराचे 3 टाईप भेटतात. इथे आहे मोल्ड नांगर, तव्याचा नांगर आणि चिजल नांगर. ओके. इथे बघा तुम्हाला किती अनुदान भेटतंय ते पण त्यांनी दिलेलं आहे. 20-20 आणि 10,000 हे एस-सी, एस-टी आणि बाकी जे महिला वगैरे आहेत कमी जमीन असलेल्या त्यांच्यासाठी आणि 16,000, 8,000 आणि 16,000 सॉरी 16,000, 16,000 आणि 8,000 या नांगरानुसार तुम्हाला 40 ते 50% पर्यंत अनुदान मित्रांनो भेटत आहे. आता हे झालं आपल्याला अनुदान भेटतंय कळालं, बरोबर. यानंतर अनुदान भेटतंय कळालं म्हणजे काय, की आपल्याला अप्लाय करायचंय. तर अप्लाय करण्यासाठी आपण काय करू शकतो, काय काय कागदपत्रे लागतील हे आपण पाहूया. सुरुवातीला इथं दिसत असेल तर बघा, पात्रता काय आहे, शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो आधार कार्डला मोबाईल नंबर असणं खूप जास्त गरजेचं आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर तो लिंक करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही अप्लाय करू शकता. 2 नंबरचा आहे शेतकऱ्याकडे 7/12 उतारा व 8 असावा. शेतकरी अनुसूचित आणि अनुसूचित जाती आणि जमातीमधील असेल तर त्यांना जातीचा दाखला असणं गरजेचं आहे मित्रांनो. फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजारे, बरोबर. अनुदान जे असणार आहे एकदा तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर ट्रॅक्टरसाठी भेटेल. त्या व्यतिरिक्त एक किंवा त्याच्यापैकी तुम्ही यंत्र अवजारे घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला एक तर ट्रॅक्टर घेतलेला असेल ऑलरेडी तर तुम्ही ट्रॅक्टर ट्रेलरसाठी किंवा तुम्ही नांगरसाठी या दोन्हीपैकी एकाला तुम्ही अप्लाय करू शकता. यानंतर कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टर चलित अवजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल, परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक. म्हणजे काय, की जे ट्रॅक्टर चलित अवजारे असतात त्यांच्यासाठी तुम्हाला ट्रॅक्टर असल्याचा पुरावा तुमच्या फॅमिलीमध्ये, कुटुंबातील फॅमिलीमध्ये म्हणजे कुटुंबातील व्यक्तीच्या नावावरती ट्रॅक्टर पाहिजे मित्रांनो. या व्यतिरिक्त एखाद्या घटकासाठी अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक अवजारासाठी पुढील 10 वर्ष अर्ज करता येणार नाही, परंतु इतर अवजारासाठी अर्ज करता येईल. म्हणजे तुम्ही ट्रॅक्टर ट्रेलरसाठी वगैरे तुम्ही अर्ज केलेला आहे, त्याने उदाहरण पण दिलेलं आहे इथे. एखाद्या शेतकऱ्याला मी तुम्हाला झूम आउट करून दाखवतो थोडंसं. हे बघा, एखाद्या शेतकऱ्याला सन 2018-19 मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील 10 वर्ष ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही. ओके, या गोष्टी लक्षात ठेवायच्यात तुम्हाला. आणि आवश्यक कागदपत्रे काय लागतील, आधार कार्ड, 7/12 उतारा, 8 खरेदी करायच्या अवजाराचे कोटेशन म्हणजे जिथे तुम्हाला खरेदी करायचे त्या अवजाराचे कोटेशन लागणार आहे. त्यानंतर केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल म्हणजे 2 गोष्टी लागतील तुम्हाला, एक तर कोटेशन आणि तपासणी अहवाल. या 2 गोष्टी लागतील. स्वयं घोषणापत्र ते तुम्ही जिथे फॉर्म भरणार, जसं की माझ्याकडे जर फॉर्म भरताय तर माझ्याकडे फॉर्म भरून तुम्ही त्या गोष्टी करू शकता. आणि पूर्वसंमतीपत्र जेव्हा आपण फॉर्म भरतो मित्रांनो, फॉर्म भरल्यानंतर आपल्याला पूर्वसंमतीपत्र येतं, ज्यामध्ये असं लिहिलेलं असतं की तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या कोटेशन किंवा तुम्ही जे अवजारेसाठी अर्ज केला होता ते तुम्ही खरेदी करू शकता. यासाठी असतं पूर्वसंमतीपत्र. अशा प्रकारे हे एवढे कागदपत्र आपल्याला लागतील. आता हे झालं कागदपत्र काय लागतील, कसे लागतील वगैरे सर्व गोष्टी. यानंतर पुढचा प्रश्न राहिला की आपल्याला अप्लाय कसं करायचं. तिथे बघा नवीन अर्जदार नोंदणी आणि अर्जदार लॉग इन दिसतंय. तर तुम्ही जर याच्या अगोदर कोणत्याच योजनेचा लाभ घेतला नसेल शेतकरी योजनेचा तर तुम्ही नवीन अर्जदार नोंदणीवरती क्लिक करू शकता
आणि अर्जदार लॉग इन वरती कधी क्लिक करायचे, जेव्हा तुम्ही याच्या अगोदर कधीतरी लाभ घेतलेला आहे. तर तुम्ही सुरुवातीला नवीन अर्जदार लॉग इन नोंदणीवरती आपण क्लिक केलं. इथे बघा अशा प्रकारची नवीन नोंदणी करू शकता तुम्ही. अर्जदाराचे नाव टाकू शकता. इथे तुम्हाला काहीतरी असं टाकायचंय जे तुमच्या लक्षात राहील, म्हणजे पुढच्या वेळेस तुम्ही ते लॉग इन करण्यासाठी ठेवू शकता. त्याला आपण युजर नेम बोलू शकतो. इथे पासवर्ड टाकू शकता मित्रांनो, जो तुम्हाला लक्षात राहील असाच पासवर्ड टाका. तोच पासवर्ड इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. यानंतर मित्रांनो इथे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर मोबाईल क्रमांकाची इथे OTP पाठवा असं म्हणतंय. OTP टाकायचा आहे. OTP आल्यानंतर तो इथे OTP साठी ऑप्शन येईल खाली. तो OTP टाकून तुम्ही हा जो कॅप्चा आहे दिलेला, या कॅप्चा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि नोंदणी करावरती क्लिक करायचं आहे. आता या नोंदणीसाठी मी याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो, किंवा तुम्हाला जर नोंदणी करायची असेल तर तुम्ही बिनधास्त कॉल करू शकता. खाली नंबर देणारच आहे मी, तर तुम्ही बिनधास्त कॉल करू शकता. आणि अर्जदार लॉग इन वरती जेव्हा आपण क्लिक करतो मित्रांनो, तर आपल्याकडे ऑलरेडी लॉग इन ID असतो. नसेल तर तुम्ही इथे आधार क्रमांकावरती क्लिक करा. इथे तुमचा आधार क्रमांक टाका, जो पण असेल तो XYZ, आणि OTP वरती क्लिक करायचे. म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, OTP तुम्हाला येणार आहे. तुमचं ऑटोमॅटिक तिथे लॉग इन होणार आहे. आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्ही बिनधास्तपणे या योजनेसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो. अप्लाय करण्यासाठी कसं करायचंय ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर 2 मिनिटं व्हिडिओ स्टॉप करतोय आणि लॉग इन करून तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी कंटिन्यू करेल. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो इथे अर्ज करावरती क्लिक करू शकता. अर्ज करावरती जेव्हा आपण क्लिक करतो तर तिथे आपल्याला ऑप्शन्स येतील वेगवेगळे, तर ते तुम्हाला मी दाखवतो. क्लिक जेव्हा करतो आपण तेव्हा आपल्याला अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण यामध्ये आपल्याला बाबी निवडायच्या आहेत. बाबी कशा निवडायच्या ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. बाबी निवडण्यासाठी तुम्ही बाबी निवडावरती क्लिक करू शकता. तर बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर कसं येईल ते तुम्हाला मी दाखवतो. पाहत राहा कंटिन्यू. बाबी निवडावरती जेव्हा आपण क्लिक करतो अशा प्रकारे एक पेज ओपन होईल. यामध्ये निवड मुख्य घटक जो असेल तुम्हाला इथे करायचे. तपशीलमध्ये तुम्ही ट्रॅक्टर, पॉवर टिलर, चलित अवजारे यावरती मित्रांनो क्लिक करू शकता. इथे आहे HP श्रेणी निवडा. तुम्ही जे तुम्हाला निवडायचे ते निवडू शकता. इथे अवजारे आहे बघा, पेरणी यंत्र, नांगर. नांगर निवडायचं असेल तर नांगर निवडू शकता मित्रांनो. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर वाहतूक साधने निवडायचे असेल तर वाहतूक साधने तुम्ही निवडू शकता. आता इथे मशीनचा प्रकार आहे. मशीनचा प्रकार ट्रॅक्टरसाठी नॅरो रियर रिमची एक जोड जे असेल ते तुम्हाला, ज्यांना शेतकरी आहेत ज्यांना माहीत असेल ते निवडू शकता त्यांनी. आणि रेक आहे लहान क्षमता. किंवा इथे तुम्ही जेव्हा नांगर करता मित्रांनो, नांगर केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे नांगराचे प्रकार आलेले आहेत. हायड्रोलिक पलटी नांगर पण आहे, टू बॉटम. मेकॅनिकल पलटी नांगर पण आहे. म्हणजे तुम्हाला जो नांगर पाहिजे त्या नांगर इथे टाकायचा आहे. आणि ते खाली 2 वाक्य जे आहेत ते व्यवस्थित बघा. मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र किंवा अवजाराची खरेदी करणार नाही, आणि जर केली तर मी त्या अनुदानास पात्र राहणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना तुम्ही अप्रूव्ह करताय. आणि माझ्या कुटुंबातील सदस्याच्या माझ्या मालकीचा ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर आहे, हे तुम्हाला क्लिक करायचे आणि जतन करून सबमिट करायचं आहे मित्रांनो. जतन करायचं आहे आणि तुम्ही वरती सबमिट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही नांगर आणि ट्रॅक्टर, ट्रेलर यासाठी अर्ज करू शकता मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.